हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत राजहंस रुमाल आणि त्यासाठी उलनचे हे सेट घेतलेले आहेत. राजहंससाठी हा सेट घेतलेला आहे आणि राजहंसच्या चोचीसाठी हा सेट घेतलेला आहे. आणि हे जे सेट आहेत ते खालील रुमालासाठी घेतलेले आहेत. फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. फ्रेंड, स्टार्ट करूया. सुरुवातीला आपल्याला हा सेट लागणार आहे. सुरुवातीला मॅजिक रिंग करायची आहे आणि त्या रिंगमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे टाकायचे आहेत. जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे टाकून घेऊयात आपण मॅजिक रिंग मध्ये. हे आपले 2 सिंगल क्रोशे टाकून झालेले आहेत. 3 4 5 सिंगल क्रोशे टाकून झालेले आहेत आणि हे असं ओढायचं आहे या साईडने. जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. ही जी मॅजिक रिंग आपण केलेली होती त्यात जेवढे सिंगल क्रोशे बसतील तेवढे टाकलेले आहेत, टाकून झालेले आहेत आपले. आणि आपल्याला पुढे बॅक लूकमध्ये घ्यायचे आहे, सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत बॅक लूकमध्ये. आणि आपण चोचेपासून स्टार्ट केलेला आहे राजहंस बनवायला. या ठिकाणी एक टाका मी वाढवत आहे. या ठिकाणीही मी वाढवत आहे. ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणीच वाढवायचे आहेत. या राऊंडमध्ये 2 टाके वाढवलेले आहेत. चोचेचा आकार टोकदार करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे जास्त टाके वाढवायचे नाही आहेत. फक्त 2 टाके घेतलेले आहेत, वाढवलेले आहेत या राऊंडमध्ये. पुढच्या राऊंडलाही टाके वाढवायचे आहेत, 1 किंवा 2च वाढवायचे आहेत.
या राऊंडमध्ये टाके वाढवलेले नाही आहेत. जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम केलेलं आहे. हा जो त्वचेचा आकार आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. या पॉईंटपर्यंत इथून जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत आपल्याला या पॉईंटपर्यंत यायचं आहे. नंतर पुढे वाढवायचे आहेत टाके. आत्ता आपण 1 2 3 2 लाईन झालेले आहेत आपले. जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्यावर काम करत 2 लाईन कंप्लीट झालेले आहेत. 3 लाईन चालू आहे. आणखीन 2 किंवा 3 राऊंड टाकावे लागतील. पुढे टाकून घेऊयात. हे पहा फ्रेंड, पहिले जे दुसरी जी लाईन होती आपली 2 लाईन, त्या लाईनला आपण 2 टाके वाढवले होते. नंतर जेवढे टाके होते तेवढ्यावरच काम करत 1 2 3 4 पूर्ण काम करत 4 लाईन टाकलेल्या आहेत. आणि या पॉईंटला आपण आलेलो आहोत. आणि इथून पुढे टाके वाढवायचे आहेत आपल्याला. प्रत्येक राऊंडमध्ये 1 टाका वाढवायचा आहे. एक टाका वाढवत जायचा आहे प्रत्येक राऊंडमध्ये. या पॉईंटला मी 1 टाका वाढवत आहे. आणि याच्यामध्ये लगेच आपण टेलरिंगचे तुकडे भरून घेऊयात. पहा फ्रेंड, आपला आकार हा असा झालेला आहे. आणि आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये एक टाका वाढवत जायचा आहे. या राऊंडमध्ये 1 टाका वाढवलेला आहे. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाका वाढवूयात. या पॉईंटलाही 1 टाका वाढवत आहे. आता आपल्याला टाके वाढवत द्यायचं आहे. आणखीन 2 राऊंड पर्यंत टाके वाढवूयात. 1 किंवा 2 ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी.
या पॉइंटला 1 टाका वाढवूयात. असेच राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत. या पॉइंटलाही 1 टाका वाढवत आहे. आकार पाहत टाके वाढवायचं काम करायचं आहे आपल्याला या पॉइंटला. या पॉइंटलाही 1 टाका वाढवत आहे. आपलं हे त्वचेचं जे काम आहे ते या पॉइंटला टॉप करूयात. आणि आपला आकार हा असा झालेला आहे. इथून पुढे उलनचा आपल्याला शेड बदलायचा आहे, व्हाईट शेड घ्यायचा आहे. आपलं त्वचेचं काम या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. या पॉइंटला आपला आकार हा असा झालेला आहे. आणि आपल्याला इथून पुढे हा शेड जॉईन करायचा आहे. आणि टाके वाढवत जायचं आहे या पॉइंटला. इथून पुढे पूर्ण सिंगल क्रोशा घेतलेला आहे आपण. या पॉइंटला 1 टाका मी वाढवत आहे. या पॉइंटलाही 1 टाका वाढवलेला आहे. राऊंडमध्ये टाके वाढवत जायचे आहे. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच वाढवायचे आहेत. शेप पाहतच ठरवायचा आहे टाके वाढवायचं काम.
या पॉईंटलाही 1 टाका मी वाढवत आहे. आपला पहिला राऊंड या पॉईंटला कंप्लीट होत आहे आणि झालेला आहे आणि दुसऱ्या राऊंडला टाळ झाला आहे. दुसरा राऊंड नंतर पुढे ज्या ठिकाणी गरज वाटेल, या ठिकाणी मला गरज वाटत आहे टाका वाढवण्याची, मी वाढवत आहे. टाके वाढवण्याची गरज जोपर्यंत आहे तोपर्यंत वाढवायचे आहेत. या ठिकाणीही मला टाका वाढवण्याची गरज वाटत आहे, वाढवलेला आहे. हा जो स्टेप आहे तो पाहतच टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटलाही 1 टाका वाढवलेला आहे. आपला दुसरा राऊंड या पॉईंटला कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी 1 टाका मी वाढवत आहे. या पॉईंटला आपला दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि पुढे या पॉईंटला 1 टाका वाढवत आहे. शेप 5 टाके वाढवत जायचे आहे आपल्याला. जवळजवळ आणखीन या राऊंडपर्यंत पाहूया. टाके वाढवून नंतर पुढे पाहूयात. आत्तापर्यंत टाके वाढवण्याची गरज वाटलेली नाही आहे. इथून पुढे जर वाटली तर वाढवायचे आहेत.
या पॉइंटला 1 टाका मी वाढवत आहे. असेच राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत आपल्याला. ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी टाका वाढवायचा आहे. जास्त टाके घेऊ नका. जास्त टाके घेतले तर तुमचा हा जो शेप आहे तो आता होणार नाही. फ्रेंड, जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे इथून पुढे. इथून पुढे जवळजवळ या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत यायचं आहे. हे पहा, आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि या ठिकाणी टेलरिंगचे तुकडे भरायचे आहेत. आणि भरून घेऊयात. इथून पुढे काम करताना आपल्याला मानेमध्ये जायचं आहे आणि टाके कमी करत जायचं आहे. या पॉईंटला 1 टाका मी वाढवत आहे कारण मला गरज वाटत आहे. मानेमध्ये आपल्याला तार यूज करायची आहे. ही अशा प्रकारची तार आहे, ती यूज करायची आहे. या पॉईंटपासून टाका कमी करत जाऊयात. या पॉईंटला मी 1 टाका कमी करत आहे. हा जो पहिला टाका आहे हा सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या ठिकाणी 1 टाका कमी होत आहे.
असेच राऊंडमध्ये टाके कमी करत जायचे आहे आपल्याला. जास्त टाके कमी करू नका, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच करा. आणि आपल्याला मानेचा शेप ठरवायचा आहे. पुढे टेलरिंगचे तुकडे भरत जायचे आहे. आपला आकार हा असा झालेला आहे. हे पहा फ्रेंड, या ठिकाणी आपल्याला टाके कमी करत जायचं आहे. आता मानेचा शेप द्यायचा आहे. हा जो टाका आहे या ठिकाणचा, हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे. बॅक लूकमध्ये घेत आहोत आणि या ठिकाणी एक टाका कमी झालेला आहे. जास्त टाके कमी करायचे नाही आहेत. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणीच कमी करत जायचं आहे. आणि टेलरिंगचे तुकडे भरत जायचे आहे. जोपर्यंत मानेचा शेप योग्य होत नाही तोपर्यंत टाके कमी करायचे आहेत. या पॉइंटलाही एक टाका मी कमी करत आहे. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या ठिकाणी एक टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत जायचे आहे. या पॉइंटलाही मी एक टाका कमी करत आहे. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या ठिकाणी एक टाका कमी झालेला आहे. जेव्हा गरज वाटेल तेव्हा टाका कमी करायचा आहे. या पॉइंटला एक टाका कमी करत आहे. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकत आहे आणि या ठिकाणी एक टाका कमी होत आहे. याच्यामध्ये टेलरिंगचे तुकडे भरून घेऊयात.
असंच करत जायचं आहे. जोपर्यंत मानेचा चेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत टाके कमी करायचे आहेत आणि टेलरिंगचे तुकडे भरत जायचे आहे. ज्या पॉईंटला मानेचा पॉईंट स्टार्ट होईल त्या पॉईंटला आपल्याला तार टाकायचे आहे मानेमध्ये. या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे. असंच कमी कमी करत येऊयात मानेच्या पॉईंटपर्यंत. मानेच्या पॉईंटपर्यंत आल्यानंतर पुढे बघूयात. ते या पॉईंटला आपण आलेलो आहोत आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. टाके कमी करत आलेलो आहोत आपण आणि इथून पुढे जेवढे टाके आहेत तेवढं काम करत जायचं आहे. या ठिकाणी एक टाका मी कमी करत आहे, मला गरज वाटत आहे. आणि इथून पुढे जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये टेलरिंग तुकडे आणि तार टाकायचे आहे. ही जी तार आहे ती अशी टाकायची आहे आपल्याला. या पॉईंटला टाके वाढवायचे नाही, जेवढे आहेत तेवढ्यावरच काम करत जायचं आहे. मानेचा शेप पाहतच ठरवायचा आहे टाका वाढवायचा का नाही ते. ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या ठिकाणी टाका वाढवू शकतो आपण. या ठिकाणी एक टाका मी वाढवत आहे. एकच टाका वाढवलेला आहे या पॉईंटला. आपण आता मानेच्या शेपमध्ये आहोत आणि टाके व्यवस्थित पाहूनच करा, टाके चुकण्याची शक्यता आहे या पॉईंटला. आता आपण 4 ओळी करून घेऊयात, नंतर पुढे पाहूयात. हे पहा फ्रेंड, आपला आकार हा असा झालेला आहे आणि या ठिकाणी टेलरिंगचे तुकडे भरून घेऊयात, नंतर पुढे पाहूयात.
शेप आकार पाहतच ठरवायचा आहे टाके कमी जास्त करण्याचं. या पॉईंटपासून आपल्याला तार टाकायची आहे. इथून पुढे या पॉईंटपर्यंत आत्ता आपण जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत या पॉईंटपर्यंत येऊयात. हे पहा, या पॉईंटला ही तार टाकून साईडनी आपल्याला टेलरिंगचे तुकडे भरायचे आहेत आणि असंच काम करत जायचं आहे इथून खाली. आत्ता आपण मानेमध्ये आहोत. भरून घेऊयात. फ्रेंड, या भागात एवढेच दाखवणं शक्य आहे. इथून पुढच्या भागात पाहूयात. तोपर्यंत बाय. थँक्यू.